भारतीय लोकप्रशासनाची ठळक वैशिष्ट्ये आता आपण बघूया. सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. पहिलं ठळक आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे कायद्याचे राज्य. देशातील सर्व कायदे हे राज्यघटनेशी किंवा भारतीय संविधानाशी संबंधित असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेला आपली कार्य पार पाडताना घटना व कायद्याचा आधार घ्यावा लागतो. कायद्याच्या राज्यात कायद्यापुढे सर्वजण समान असतात आणि साधारण नागरिक किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी यांच्यात कायदा कोणालाही फरक किंवा भेद करत नाही. आज भारतात बहुतेक सर्व विकसनशील राष्ट्रातील लोकप्रशासन प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला सारखं दिसून येतं आणि इतर राष्ट्रांनी सुद्धा जगाच्या पाठीवर कायद्याचं लोकप्रशासन ही संकल्पना अवलंबल्याचं मुख्यत्वे करून आपल्याला दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे भारतीय प्रशासन व्यवस्थेचं राजकीय व प्रशासकीय प्रमुख. म्हणजे राजकीय प्रमुख वेगळा आणि प्रशासकीय प्रमुख एक त्याला सपोर्टिव्ह हँड. राजकीय प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालमर्यादेसाठी निवडून दिला जातो आणि प्रशासकीय प्रमुख हा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नियुक्त होतो. म्हणजेच देशातील केंद्र स्तर, राज्य स्तर आणि स्थानिक स्तरावरील प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचा एक राजकीय प्रमुख आणि एक प्रशासकीय प्रमुख असे दोघंजण कार्यरत असतात. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे 2 अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प. भारतीय प्रशासकीय व्यवस्था किंवा एकंदर जर देशाचा व्याप बघितला तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेला ओळखले जाते. आता भारतीय रेल्वेचा एक स्वतंत्र अर्थसंकल्प आणि भारतीय प्रशासकीय इतर जे काही उपक्रम चालतात देशाच्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीजमध्ये जर आपण विचार केला तर त्याचा एक वेगळा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक असे 2 अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प आपल्याला दरवर्षी ॲकॅडमिक आणि फायनान्शियल इयरमध्ये बघायला मिळतात. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. म्हणजे देशातील शासन व प्रशासन हे एकाच ठिकाणाहून येत म्हणजे करण्यात येते. त्याचं जे नियंत्रण आहे आता त्याचे ते 3 स्तर जे आहेत केंद्र स्तर, राज्य स्तर व स्थानिक स्तर. त्यामुळे 3 वेगवेगळ्या स्तरांवरून नियंत्रण केले जाते आणि त्यालाच आपण विकेंद्रीकरण असे म्हणतो. त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्था सोपी, सहज आणि लोकांपर्यंत लोकराज्य निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. उदाहरण घेतलं तर राज्य सरकार हा एक स्तर, त्याचा खालचा स्तर मग प्रादेशिक विभाग आणि तिसरा स्तर जिल्हा प्रशासन. म्हणजे अशा प्रकारे जर विकेंद्रीकरण केलेलं आहे तर भारतीय प्रशासकीय व्यवस्था ही त्रिस्तरीय प्रशासकीय व्यवस्था आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो. 5वं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कल्याणकारी प्रशासन म्हणजे कल्याणकारी राज्य. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर आपण बघितलं तर भारतात कल्याणकारी प्रशासन या संकल्पनेचा आपण स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामागे कारणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. भारतीय लोकप्रशासन हे अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मूलभूत गरजांबरोबरच पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, वाहतूक, संरक्षण आणि अर्थ सहाय्य इत्यादी सेवांची व्यवस्था आणि संचलन नियंत्रण करत असते. थोडक्यात असं म्हणता येईल की व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर आलेली असलेली बेसिकली दिसून येते आणि म्हणूनच ही प्रशासकीय व्यवस्था जी आहे भारतामध्ये आपण ॲक्सेप्ट केलेली आहे, स्वीकृत केलेली आहे आणि त्याच्या तरतुदींच्या अनुषंगाने आपण संविधानाच्या आधारावर ही प्रशासकीय व्यवस्था चालवत असतो. मित्रांनो, 6वं वैशिष्ट्य असं आहे की गतिशील आणि परिवर्तनशील प्रशासन म्हणून भारतीय लोकप्रशासनाकडे बघितले जातं. भारताचे जर आपण एक ढोबळमानाने विचार केला की प्रशासन हे गतिशील आणि परिवर्तनशील कसं, ह्याच्यामध्ये ब्रिटिश काळातील प्रशासन व्यवस्था ही कशी होती, दडपशाहीची होती, अनुशासन प्रवृत्त होती, शोषण आणि त्या संबंधीच्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनी ती भरलेली होती.
त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव होता असं म्हणायला हरकत नाही. आता भारतीय प्रशासनामध्ये जे चेंजेस आपण केले त्याच्यामध्ये ई प्रशासन, सुशासन, माहितीचा अधिकार, जनसंपर्क, आपत्ती व्यवस्थापन, पारदर्शकता आणि खिडकी योजना. म्हणजे कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही गेलं तिथे खिडकी तुमच्या सेवेसाठी इथे कर्मचारी, अधिकारी, प्रशासकीय व्यवस्था हजर असते. म्हणजे गतिशील आणि परिवर्तनशील प्रशासन ब्रिटिश कालावधीनंतर जे आपण भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बघतो त्या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात उदय झालेला आपल्या अनुभवास येतो. 7वं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष शासन. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये करण्यात आला आणि या तत्वामध्ये असे सांगितले आहे की राज्याला कुठलाही स्वतःचा धर्म नसतो. राज्यकर्त्यांनी आणि शासनकर्त्यांनी सर्व धर्मांना समान मानून वागणूक द्यावी. धर्मनिरपेक्ष तत्वांमुळे भारताच्या राजकारणात, समाजकारणात आणि प्रशासनात सर्वांना आपली गुणवत्ता व पात्रतेच्या आधारे प्रवेश मिळालेला आहे. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं या 7व्या वैशिष्ट्याबद्दल, ज्याच्यामध्ये आपण धर्मनिरपेक्ष प्रशासन हा विषय घेतोय, की हे सर्व धर्म, समभाव आणि सर्वांगीण हितासाठी कार्य करणारं प्रशासन भारतीय लोक प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये दिसून येतं. त्यामुळे धर्मनिरपेक्ष प्रशासन भारतीय प्रशासनाचं व्यवस्थापनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य बनलेलं आहे. 8वं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय निर्वाचन आयोग. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 324 जर आपण बघितलं त्यानुसार भारतीय संघराज्यातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील सर्व निवडणुका या निष्पक्षपातीपणे व खुल्या वातावरणात घेता याव्यात म्हणून राष्ट्रीय निर्वाचन आयोग याची तरतूद करण्यात आली आणि राष्ट्रपतीकडून आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका होऊन मग त्या अनुषंगाने लोकप्रशासनातील नियम, नियमावली, अटी शर्तींच्या आधारे निवडणुका घेणे, मतदान प्रोसिजर्स राबवणे किंवा मतदानाचा अधिकार जो दिलेला आहे त्याचा योग्य प्रकारे त्याची पडताळणी होत आहे की नाही, त्याच्यावर नियंत्रण आहे की नाही, त्या गोष्टी बघणे हा राष्ट्रीय निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून गोष्टी केल्या जातात. निर्वाचन आयोग महत्त्वपूर्ण कार्य कोणतं करते, ज्यामध्ये देशातील राजकीय पक्षांना मान्यता देणे, ते पण आपण बघू. निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, निवडणूक यंत्रणा हाताळणे, निवडणूक आचारसंहिता तयार करणे, संसद सदस्य व राज्य विधिमंडळे सदस्यांच्या आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुका घेणे आणि निवडणूक निकाल जाहीर करणे, विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप करणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत ते राष्ट्रीय निर्वाचन आयोग करत असतं. 9वं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की नोकरशाहीची बांधिलकी. आधुनिक काळात नोकरशाही कोणत्याही शासन प्रकारात शासन व्यवस्थेचा आत्मा म्हणून संबोधले जाते. त्यामुळे लोकशाही शासन पद्धतीत शासनाचा कार्यकाल हा अनिश्चित असल्याने प्रशासनाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नोकरशाहीमध्ये करावे लागते. आता ही नोकरशाही जी आहे तिची बांधिलकी म्हणजे शासन व्यवस्थेत जो पक्ष सत्तारूढ असतो, बहुमत प्राप्त झालेला असतो, जनतेद्वारे निवडून दिलेला असतो, त्यांच्या शासन व्यवस्थेशी प्रामाणिक राहून त्यांनी ठरवलेल्या ध्येय धोरणांची व योजनांची किंवा निर्णयांची तटस्थपणे अंमलबजावणी करण्याचा जी जबाबदारी असते, जे कर्तव्य आहे ते नोकरशाही व्यवस्थेला पार पाडावं लागतं. हा भारतीय लोकप्रशासनातला महत्त्वाचा दुवा आणि घटक आहे. 10वं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पदसोपान व पदवर्गीकरण. आता भारताचे प्रशासन हे अधिकार पदपरंपरा म्हणजेच पदसोपान या तत्वांवर आधारलेले असून प्रत्येक कनिष्ठावर कोणीतरी एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त आहे. कनिष्ठ वरिष्ठ यांच्या संबंधातून प्रशासकीय कार्य केली जातात. अधिकार व जबाबदारी स्पष्ट करण्याच्या हेतूने पदांची श्रेणी करण्यात आल्याने त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4 असा समावेश केला जातो. त्यामुळे कामांचं नियोजन, प्रोफाईल, एखाद्याचा जॉब प्रोफाईल डिराईव्ह करून त्या पद्धतीने कामं करून घेणे. त्यामुळे लोकराज्य निर्मितीसाठी, कल्याणकारी लोकराज्य निर्मितीसाठी त्याचा आधार मिळतो. प्रोसेस किंवा एखादी पद्धती, मेथड जी आहे ती सोपी होते आणि लोकप्रशासनाला किंवा प्रशासकीय व्यवस्थेला स्मूथली रन करणं सोपं होतं. या पुढले जे आपल्या भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचे आपण वैशिष्ट्य आहे ते बघू पुढील भागात. धन्यवाद.